माझी बायको माझ्या ऑफिसचं व्हर्च्युअल कॅलेंडर चेक केलं, पूर्ण शेड्यूल बघितलं आणि घरच्या कामाचं नवीन शेड्यूल बनवून माझ्या हातात दिलं. थोड्या वेळापूर्वीच भांडी घासली, त्याच्यानंतर एक कॉल अटेंड केला, आता ही झाडू मारतोय, त्याच्यानंतर आणखीन एक कॉल, मग नंतर लादी पुसायची. कधी कधी तर ऑफिसची व्हिडिओ कॉल मीटिंग चालू असेल ना, तर ऑडिओ व्हिडिओ कॉल म्यूट करून घरची कामं करायला लावते. परवाचंच उदाहरण घ्या, बॉस सोबत व्हिडिओ कॉलवरती मीटिंग मध्ये होतो, ऑडिओ व्हिडिओ कॉल म्यूट करून चपातीचं पीठ मळत होतो. अचानक समोरून बॉसने मला विचारलं, मिस्टर चव्हाण तुमचे व्ह्यूज काय आहेत? त्या गडबडीत मी लॅपटॉपचं बटन दाबलं. सगळं पीठ त्या लॅपटॉपला चिकटलं. रात्रभर बसून त्या लॅपटॉपला चिकटलेलं पीठ मी काढत होतो. ही घरची कामं संपतच नाहीयेत. झाडू मारा, लादी पुसा, कपडे वॉशिंग मशीन मध्ये टाका, नंतर कपडे वाळत घाला, त्याच्यानंतर भांडी घासा. भांडी तर ना या जगातील सर्वात वाईट गोष्ट आहे. ही भांडी असं वाटतं की बेसिन मधून उगत असतात, संपतच नाहीयेत. आता मला सांगा, चहा पियायची असेल तर आपण पातेल्यातून डायरेक्ट कप मध्ये ओतून चहा पितो ना, पण आमच्या घरात पातेल्यातून केटलीमध्ये चहा जाणार, त्याच्यानंतर 2 कप, त्याच्या खाली ट्रे, एका वाटीमध्ये साखर, 5 चमचे, 50 भांडी करून ठेवते या. आणि जर मी प्रेमाने तिला विचारायचा प्रयत्न करतो की बेबी इतक्या भांड्यांची काय गरज आहे, आपण कमी भांडी वापरू, तर लगेच टोमणा येतो की जर मनापासून भांडी घासायची नसतील ना तर नको घासू, मी घासेन. अरे कुठला पुरुष मनापासून भांडी घासतो? एक तर तो मनापासून क्रिकेटची मॅच बघतो किंवा मोबाईलवरती गेम खेळतो. आणि नाही, आमच्या नशिबात दोन्ही भांडीच लिहिलेली आहे. कंटाळा आलाय ऑफिस आणि घरची कामं करून. असं वाटतं ना कुठेतरी पळून जावं. वीट आला आयुष्याचं अक्षरशः.